ना कडकडीत तुपाचं मोहन, ना दुधाचा वापर, ना पाणी साखर उकळायची गरज। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्धा किलो वाटी आणि वजनाच्या अगदी अचूक प्रमाणामध्ये अशी ही खुसखुशीत तोंडात विरघळणारी ही शंकरपाळी बघणार आहोत। तर इथे बघू शकता बिस्किटापेक्षाही अगदी खुसखुशीत ही शंकरपाळी झालेली आहे। तर सगळ्यात आधी इथे मी साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। या वाटीने 1.5 वाटी आणि वजनामध्ये म्हणाल तर 150 ग्रॅम इथे मी साखर घेतलेली आहे। मोजून घेतलेली साखर मिक्सरला फिरवून घेतलेली आहे आणि आता एका बाउलमध्ये ही साखर काढते। तर या प्रमाणामध्ये छान गोड शंकरपाळ्या होतात। पण तुम्हाला जर अगदीच गोड शंकरपाळ्या हव्या असतील तर इथे तुम्ही 2 वाटी किंवा वजनामध्ये 200 ग्रॅम साखर घेऊ शकता, किंवा फिकी हवी असेल तर 100 ग्रॅम साखर घेतला आणि वाटीने 1 वाटी साखर घेतला तरी चालू शकतं। तर आता ही साखर विरघळण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी आपल्याला इथे पाऊण वाटी लागणार आहे, पण इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे। वजनामध्ये 100 ml पाणी लागणार आहे, पण 100 ml पेक्षा थोडंसं पाणी इथे आपल्याला वापरायचं आहे, कारण हे जर साखरेचं पाणी शिल्लक राहिलं तर आपण घेतलेलं साखरेचं जे प्रमाण आहे ते शंकरपाळीमध्ये कमी पडू शकतं, आणि हे जर पाणी कमी पडलं तर आपण वरून थोडंसं पाणी वापरू शकतो। त्यामुळे साखरेमध्ये गरजेपेक्षा थोडंसं कमी पाणी वापरायचं आहे। आता ही साखर विरघळण्यासाठी एक 5 मिनिटे बाजूला ठेवायचं, आणि आता या 100 ग्रॅमच्या वाटीने 5 वाटी इथे मी मैदा घेते आणि वजनामध्ये 500 ग्रॅम हा मैदा आहे, आणि हा मैदा मी चाळून घेतलेला आहे। तर इथे मी वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगते, तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने ही शंकरपाळी बनवा। अगदी परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये शंकरपाळी बनून तयार होते। तर अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे या मैद्यामध्ये, आणि एक छोटा चमचा वेलची पावडर टाकून हे छान मिक्स करून घेतलं। तर आता तुपाचं प्रमाण बघूया। तर इथे 500 ग्रॅम मैद्यासाठी आपल्याला 100 ग्रॅम तूप लागणार आहे, आणि 5 वाटी मैद्यासाठी इथे पाऊण वाटी तूप आपल्याला लागणार आहे। तर या शंकरपाळीमध्ये तुपाचं कडकडीत मोहन घालायची अजिबात गरज नाही। हे तूप मी फक्त वितळवून घेतलेलं आहे। हे वितळवून घेतलेलं सगळं तूप या मैद्यामध्ये घालायचं आहे, आणि हे तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला हे तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। हे तूप मैद्यामध्ये मिक्स करत असताना पुन्हा एकदा तुम्हाला मी सगळं प्रमाण सांगते। वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो मैदा घेतला, 150 ग्रॅम साखर घेतली, साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि 100 ग्रॅम तूप घेतलं। 100 ml पेक्षा थोडंसं पाणी कमी वापरायचं आहे। चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर। वाटीने म्हणाल तर 5 वाटी मैदा, 1.5 वाटी साखर, पाऊण वाटी इथे मी तूप घेतलं, अर्धी वाटी पाणी, चिमूटभर मीठ आणि वेलची पावडर घातली। तर आता मैद्याला सगळं तूप व्यवस्थित चोळून घेतलं। मैदा अगदी मऊसूद, हलका फुलका आणि मुटका वळेल असा झालेला आहे। आता यामध्ये साखरेचं पाणी थोडं थोडं टाकून याचा छान असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा अगदी घट्ट किंवा खूप सैल मळायचा नाही आहे, मध्यम असा गोळा मळायचा आहे। साखरेचं सगळं पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। आता गरज पडली तर थोडंसं पाणी मी वरून घालणार आहे। तर आता हे घातलेलं साखरेचं पाणी या मैद्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते। घातलेलं साखरेचं पाणी सगळं मैद्यामध्ये मिक्स करून घेतलं, आणि याचा गोळा वळतो का ते बघितलं तर हा गोळा अजूनही खूप मोकळा आहे। तर आता या भांड्यामध्ये अगदी हलकीशी साखर राहिलेली आहे। तर आता इथे मी 4 ते 5 चमचे पाणी घेतलेलं आहे, यापेक्षा जास्त पाण्याची गरज पडणार नाही। घेतलेलं पाणी व्यवस्थित भांड्यामध्ये ढवळून घेतलं, आणि यामध्ये सगळं पाणी घातलेलं आहे, आणि आता याचा छान सॉफ्ट असा मी गोळा मळून घेते। तर इथे अगदी सॉफ्ट असा हा गोळा मी मळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा हा गोळा तयार झालेला आहे। अगदीच सैलसर नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसर नाही आहे, सॉफ्ट असा हा गोळा मळून घेतलेला आहे। असाच गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर इथे मी सांगितलेलं पाण्याचं अगदी अचूक प्रमाण वापरा, म्हणजे तुमचा गोळा सुद्धा असा परफेक्ट होईल। पाणी अजिबात कमी होणार नाही किंवा जास्तही होणार नाही। तर कमी पडलं तर तुम्ही वरून घालू शकता, पण जास्त झालं तर साखरेचं प्रमाण चुकू शकतं। हा गोळा मी एक 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवला, आणि त्यानंतर काढून पुन्हा एकदा हलकासा मळून घेतला, म्हणजे गोळा अगदी छान सॉफ्ट होतो। एक 10 मिनिटे असा हा गोळा ठेवला तर तो व्यवस्थित असा मुरला जातो, आणि शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होते। तर हा गोळा अगदी 1-2 मिनिट आपल्याला मऊ करून घ्यायचा आहे, मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा छान असा मळून मी अगदी मऊसूद करून घेतलेला आहे, आणि आता इथे आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मोठा पाटा असेल किंवा टेबलावरती जर तुम्ही हा लाटून घेणार असाल तर सगळा गोळा एकाच वेळेला लाटून घेऊ शकता, पण याचे मी 2 भाग केलेले आहेत, त्यातील एक भाग घेऊन हा लाटून घेते। आता हा गोळा लाटताना बाजूने चिरायला लागतो, तर या लाटीला अशा चिरा पडायला लागल्या की ओळखायचं आपली शंकरपाळी अगदी खुसखुशीत होणार आहे। असं लाटून झाल्यानंतर बाजूचे काठ आपण कट करणार आहोत, त्यामुळे घाबरायचं अजिबात काम नाही आहे। शंकरपाळी अगदी परफेक्ट होणार आहे। तर हे लाटताना अगदीच पातळ किंवा खूप जाडसर लाटायचं नाही आहे, मध्यम जाडीची ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे।
हे लाटताना आपल्याला पीठ, तेल काहीच लावायची अजिबात गरज नाही आहे. परफेक्ट असं हे लाटून झालेलं आहे. खूप जाड नाही आहे किंवा अगदीच पातळ नाही आहे. तर आता चाकूच्या साहाय्याने याच्या ज्या कडा आहेत किंवा काठ आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर इथे मी चाकूने या शंकरपाळ्या कट करणार आहे. तर तुम्ही इथे कोरण्याचा वापर केला तरी चालू शकता. तर साईडचं जे निघालेलं आहे त्याचा पुन्हा गोळा करून ठेवायचा आहे आणि पुढच्या गोळ्यामध्ये किंवा याचा वेगळा गोळा करून लाटून शंकरपाळी करायची आहेत. बाजूचे सगळे काठ काढून छान चौकोन आकारामध्ये ही लाटी मी कट करून घेतलेली आहे आणि आता शंकरपाळ्या कट करायच्या आहेत. तर शंकरपाळी तुम्हाला केवढी लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता. मध्यम आकाराच्या या शंकरपाळ्या मी कट करून घेते. तर इथे मी चौकोन आकाराच्या या शंकरपाळ्या कट करून घेत आहे. तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा ही शंकरपाळी कट करून घेऊ शकता. तर अशा मध्यम आकारामध्ये शंकरपाळी कट केलेली आहे. साईडला अगदीच बारीक या शंकरपाळ्या आलेल्या आहेत त्या काढून घेते किंवा चिरा पडल्या असतील तर यासुद्धा शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडीच्या या शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. अगदीच जाड नाही आहेत किंवा अगदीच पातळ नाही आहेत, अशा जाडीची ही शंकरपाळी बनवून घेतलेली आहे. तर या कट केलेल्या शंकरपाळीला बारीक असे होल दिसतात किंवा बारीक अशा चिरा दिसतात, म्हणजे ही शंकरपाळी अगदीच खुसखुशीत होणार आहे. ही कट केलेली शंकरपाळी एका ताटामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता यात तळून घेऊयात. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तुम्ही इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तेल अगदीच कडकडीत गरम करायचं नाही आहे किंवा अगदीच कमी तापलेलं तेल नसावं. तर तेलामध्ये असा एक पिठाचा गोळा टाकून बघायचा. तर या गोळ्याला अगदी बारीक असे पटकन बुडबुडे यायला लागलेले आहेत. खूप जास्त प्रमाणात बुडबुडे येत नाहीत असं तापलेलं तेल असावं. तर आता ही शंकरपाळी तेलामध्ये मी घातलेली आहे. एका वेळेला खूप जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या नाही आहेत. शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर ही लगेचच मिक्स करायची नाही आहे. शंकरपाळी तेलात सोडून अशा फक्त मोकळ्या करायच्या आणि गॅस मध्यमपेक्षा थोडासा कमी ठेवून ही शंकरपाळी 1 मिनिटभर अशीच राहू द्यायची. बारीक गॅसवरती तळल्यामुळे छान आतपर्यंत तळली जाते आणि मस्त खुसखुशीत होते. ही शंकरपाळी अशीच मिनिटभर ठेवल्यानंतर अशी हलकीशी वर आलेली दिसते किंवा याचा हलकासा रंग बदललेला दिसतो किंवा थोडीशी फुलून आल्यासारखी वाटते, तेव्हा ही शंकरपाळी अगदी हलकीशी अशी मिक्स करून घ्यायची. शंकरपाळी खूप जास्त मिक्स करायची नाही आहे. हलक्या हाताने ही अशा पद्धतीने 1 ते 2 वेळेला मिक्स करून घ्यायची. शंकरपाळी अशी तळून होईपर्यंत गॅस मध्यमपेक्षा थोडासा कमीच ठेवायचा. अगदी शेवटी रंग यायला लागला की त्यावेळेला हलकासा गॅस तुम्ही मध्यम करू शकताय. तर अशाच पद्धतीने अधूनमधून ढवळत ही शंकरपाळी छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता या शंकरपाळीला असा हलकासा रंग आला की शंकरपाळी एकसारखी अगदी हलक्या हाताने मिक्स करत राहायची, म्हणजे सगळ्या बाजूने शंकरपाळीला छान एकसारखा रंग येतो. आता ही शंकरपाळी मी छान सोनेरी रंगावरती तळून घेते. पण काही जणांना अगदी हलक्याशा रंगावरती आवडते, तर काही जणांना थोड्याशा डार्क रंगावरती आवडते. तर तुम्हाला आवडेल त्या रंगावरती ही शंकरपाळी तुम्ही अशा पद्धतीने तळून घेतला तर मस्त अशी खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी अशी तयार होते. शंकरपाळी छान तळून झालेली आहे. आता ही काढून घेते. आता शंकरपाळी तळताना कोणती काळजी घ्यायची ते बघूयात. शंकरपाळी मोठ्या गॅसवरती किंवा जास्त तापलेल्या तेलामध्ये तळायची नाही. ती वरच्या बाजूने तळल्यासारखी वाटते किंवा तळली जाते, आतमध्ये ती कच्ची राहते आणि थंड झाल्यानंतर ती कटकटीत होते. तर इथे ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत झालेली आहे. याला मस्त असे पदर सुटलेली आहेत. अशी ही छान रंगावरती मी शंकरपाळी तळून काढलेली आहे आणि राहिलेल्या सगळ्या शंकरपाळ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी मध्यमपेक्षा थोड्याशा कमी गॅसवरतीच तळायच्या आहेत आणि शेवटी गॅस थोडासा मध्यम करायचा आहे आणि एका वेळेला खूप जास्त शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या नाहीत. तेल जर कमी तापलेलं असेल, शंकरपाळ्या जर जास्त प्रमाणात तेलात सोडला असाल तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. तर सगळ्या शंकरपाळ्या याच पद्धतीने मी तळून घेतलेल्या आहेत. मस्त रंगावरती या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. अगदी खुसखुशीत, ठिसूळ आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या सगळ्या शंकरपाळ्या बनून तयार झालेल्या आहेत. तर ही शंकरपाळी बघू शकता, तुम्हाला मी जवळून दाखवते. अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे. सांगितलेलं अगदी अचूक प्रमाण तुम्ही जर वापरलात तर अशी बिस्किटांपेक्षाही खुसखुशीत तुमची शंकरपाळी तयार होते आणि ही शंकरपाळी अजिबात तेलकट होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा वाटीचं, वजनाचं अगदी अचूक प्रमाण वापरून अशी ही परफेक्ट खुसखुशीत शंकरपाळी बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.